Hello, welcome to lecture number 72 of SAP FI S/4HANA Global Certification Training Program. आजच्या आपल्या या 72व्या सेक्शन मध्ये आपण ऑटोमॅटिक पेमेंट प्रोग्राम ज्याचं कॉन्फिगरेशन आपण मागच्या 71th सेशन मध्ये जे डिस्कस केलं होतं दॅट वी आर ट्राइंग टू कंडक्ट इट. आपण प्रोग्राम आता रन करून पाहणार आहोत. पण ह्या प्रोग्रामच्या रन रन रेटच्या सक्सेसच्या बाबतीत म्हणजे किती अंशी तो सक्सेस होईल, किती अंशी तो फेल होईल, यामध्ये नेहमीच थोडीशी एक रिस्क असते. पण त्या अडचणीवर मात करून आपल्याला आपला पेमेंट प्रोग्राम यशस्वीपणे सक्सेसफुलपणे आपल्याला तो राबवायचा. त्यासाठी शक्यतो आपण काय करूया की समजण्याच्या दृष्टीने फक्त एकाच पेमेंट मेथडवर आणि एकाच बँकेवर आपण कॉन्सन्ट्रेट करूया आणि जे जे काही इम्पॉर्टंट कॉन्फिगरेशन्स आपण त्या बँकेच्या संदर्भात केले आहेत त्याची एकदा परत रिव्हिजन करूया. ओके, यदा कदाचित हे सेशन जर सक्सेसफुल झालं नाही इट्स ओके, आपण त्याची काहीतरी एक एरर रिझोल्युशन म्हणून एक सेपरेट 10-15 मिनिटाचा व्हिडिओ मी यानंतर पब्लिश करू. ओके, लेट्स सी. सो आपण पर्यंत लॉग इन टू SAP. परफेक्ट. सो जे जे कॉन्फिगरेशन आता आपण पर्यंत केलं that we did through transaction code FBZP. So इथे FBZP, since I am on the SAP Easy Access, that is why I am directly writing FBZP. So FBZP मध्ये all company codes, this we did. In fact, all 6 configurations we have completed. All 6. मग थोडक्यात याचं लक्षात कसं ठेवायचं की हे 6 कॉन्फिगरेशन जे आहेत तर if you focus on the first two, it is regarding company codes. Then next two regarding payment methods, and next two regarding banks. तो साधारणपणे आपण असं लक्षात ठेवू शकतो. First two are related to company codes, next two are related to payment method, and the last two are related to bank determination. All right. सो ऑल कंपनी कोड मध्ये आपला सध्या BDKM हा एकच कंपनी कोड आहे. सो दॅट वी आर कॉन्फिगर्ड. पेइंग कंपनी कोड्स मध्ये सुद्धा आपला BDKM हा एकमेव कंपनी कोड आहे, तो पण आपण कॉन्फिगर केलेला आहे. पेमेंट मेथड इन कंट्री आणि रिजन मध्ये आपण एकदा परत बघून घेऊया की इन द इंडिया रिजन और कंट्री. सो आय गो टू पोझिशन, राइट हियर IN, okay, and continue. So IN gives us India. So in India we have these payment methods. Okay. So आता जे तुम्हाला मी एक एक सांगितलं की आपण एका पेमेंट मेथडवर फोकस करूनच शक्यतो पुढे जाऊया. ओके. सो आपल्या ज्या पेमेंट मेथड विथ इन द कंट्री आहे सो त्याचा हा मी इथे एक आढावा घेतला. ओके, हा एक आढावा घेतला आणि त्यामध्ये मी असं म्हणतोय की वी आर गोइंग टू फोकस ऑन दिस IMPS मेथड आहे म्हणजे पेमेंट मेथड M आणि त्याचं डिस्क्रिप्शन आहे IMPS. शक्यतो वी आर गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ऑन दिस. ओके, सो दिस आय विल टेक इट हियर. आता हा जो M आहे, ओके, ज्याला आपण फोकस करायचं ठरवलंय त्याला मी एकदा डबल क्लिक करतो. ऑलराईट, डबल क्लिक केल्यानंतर इट शोज की M इज नथिंग बट IMPS. ओके, आणि IMPS मध्ये इथे एंडला रिक्वायर्ड मास्टर डेटा कॉन्फिगरेशन्स मध्ये किंवा स्पेसिफिकेशन्स मध्ये
बँक डिटेल्स आणि अकाउंट नंबर रिक्वायर्ड असे दोन डिटेल्स आहेत. म्हणजे त्याच्यावरती टिक मार्क आहे. टिक मार्क आहे म्हणजे ह्याची आवश्यकता आहे, हे मेंडेटरी आहे. हे नसेल तर काही होणार नाही. ओके. सो रिक्वायर्ड मास्टर डेटा स्पेसिफिकेशन, बँक डिटेल्स आणि अकाउंट नंबर रिक्वायर्ड. सो याचा अर्थ असा आहे की पेमेंट करण्यासाठी, कुणाला पेमेंट करण्यासाठी, आउटगोईंग पेमेंट करण्यासाठी. मग आउटगोईंग पेमेंट कुणाला करणार? वेंडरला करणार. मग वेंडरचा बँक अकाउंट माहित असायला पाहिजे ना आपल्याला. त्याची बँक कुठली, त्याचा अकाउंट नंबर काय, हे आपल्याला आवश्यक आहे. दिस वी हॅव टू कॉन्फिगर. पण ते अजून आता आपण केलेलं नाही. ओके, तर ते आपण करूया. सी, वेंडर मास्टर मध्ये मला हे दोन डिटेल्स, बँक डिटेल्स आणि अकाउंट नंबर, हे मला राईट करायचं. म्हणजे आय हॅव टू इन्क्लूड देम. अदरवाईज काय होईल, पेमेंट प्रोग्राम मध्ये अडथळे येतील. सो इथून मी सध्या आय डोंट वॉन्ट टू डेव्हिएट फ्रॉम दिस. सो हिअर आय एम रायटिंग बॅकस्लॅश ओ बिझनेस पार्टनर, बॅकस्लॅश ओ बिझनेस पार्टनर. ठीक आहे. सो आय एम ऑलरेडी ऑन द सप्लायर नंबर. ऑलराईट. अँड इथे सप्लायर आपला ठरलेला आहे, स्टँडर्ड आपण ज्याच्याशी खेळतोय पहिल्यापासून, तो आपला सप्लायर नंबर 8 आहे. ओके. सो त्याच्याशीच आपण, हा, पण तत्पूर्वी मला बघायचं आहे की ह्या सप्लायर मध्ये काही ओपन आयटम्स आहेत का. कारण पेमेंट करायचं तर कोणाचं करायचंय, ओपन आयटम्सचं करायचं. ओपन आयटमचं पेमेंट करायचंय. ओके, जे आउटस्टँडिंग आहेत ते. तर आउटस्टँडिंग काही आहेत का, पहिल्यांदा ते बघितलं पाहिजे. नसतील तर आपल्याला इन्व्हॉइसेस एंटर करायला लागतील. ओके. सो इथूनच जर आम्ही थोडंसं हे अर्धवट मागे टाकून बॅकस्लॅश ओ म्हणतो आणि इनफॅक्ट आपला FBL1 मध्ये जातो. FBL1 supplier is 8, company code BDKM and open item selection ऑलरेडी आहेच तिकडे. राईट, ओपन आयटम सिलेक्शन आहे. सो मी बघतोय की मी आता ओपन आयटमचं पेमेंट करायला तर निघालोय, पण ओपन आयटम आहेत का. नसतील तर मग आपल्याला ते अप्रोप्रिएट वेळेला आपल्याला ते रेकॉर्ड करावे लागतील. सो इथे यू कॅन सी 8 BDKM and open items and execute. Okay, so execute. No open item selected. नो आयटम सिलेक्टेड, सी लॉंग टेस्ट. म्हणजे इथे ओपन आयटम्स नाहीये. सो आपल्याला इनव्हॉइस एंटर करायला लागेल. सो काही काळानंतर मी एक इनव्हॉइस तिथे रेकॉर्ड करणार. एक पेमेंट मेथड, एक बँक, एक इनव्हॉइस, असं आपण केलं. सक्सेस त्याला मिळाला तर जो एक्सपेरिमेंट आपण 1शी केलाय तो नंतर आपण 10शी पण करू शकतो, 4शी पण, चार इनव्हॉइसेसशी पण करू शकतो, वगैरे वगैरे. ओके. सो शुअरली इथे आपल्याला बिझनेस पार्टनर मध्ये, या वेंडर 8 मध्ये आपण बघून घेतलं. वेंडर 8 मध्ये काही ओपन आयटम नाहीये. आय क्लिक ऑन स्टार्ट हिअर. ऑर्गनायझेशन, बाय डिफॉल्ट ऑर्गनायझेशन हे सिलेक्शन इकडे आहे. आय गो टू स्टार्ट. स्टार्ट केल्यावर आय कॅन सी द पार्टनर लाईन. या पार्टनर लाईनला 1363 हा पार्टनर नंबर आहे आपला. आणि या सप्लायरचं नाव आहे टेस्ट सप्लायर 46 फॉर BDKM. याला मी डबल क्लिक करतो. आफ्टर आय डबल क्लिक आय कम ऑन द डिस्प्ले ऑर्गनायझेशन मोड. डिस्प्ले ऑर्गनायझेशन. आता आपण म्हटलं की वेंडर मास्टर मध्ये आपल्याला वेंडरचे बँक डिटेल्स टाकायचे, तर आपल्याला डिस्प्लेवर राहून चालणार नाही. आपल्याला चेंज मोडवर जावं लागेल, नाही का. आपल्याला चेंज मोडवर जावं लागेल. सो इथून मी चेंज मोडवर कसं जाऊ शकतो. आय थिंक इथे मला मोर मध्ये दिसतंय बिझनेस पार्टनर आणि चेंज. या, सो नाव आय एम ऑन द चेंज मोड. राईट. आता व्हॉट आय हॅव टू डू, इथे हे जे बिझनेस पार्टनर जनरल सेटिंग आहे ते चालणार नाही आपल्याला. इथे आपल्याला पाहिजे ते आपलं FLVN00. सो फॉर दॅट आय गो डाऊन हिअर. FLVN00. येस, FLVN00. That is FLVN00 is supplier in financial accounting. Right? द मोमेंट वी एंटर दिस, इकडे वरती कंपनी कोड नावाचं जे फील्ड आहे, टॅब आहे, तो ओपन होतो. राईट.
कंपनी कोड टॅब हा इथे ओपन होतो, राईट. ओके. सो चेंज मोड मधून, आय मीन डिस्प्ले मोड मधून आपण चेंज मोड मध्ये गेलो. त्यानंतर हा जो बिझनेस पार्टनर रोल होता तो तिकडे जनरल रोल होता. त्या जनरल रोलला आपण काय केलं, सप्लायर इन फायनान्शियल अकाउंटिंग हे आपण केलं. ओके. आणि आत्ता अजून आपण या कंपनी कोड लेबल जे आहे याला क्लिक केलेलं नाहीये. म्हणजे थोडक्यात आपण इथं आत्ता जनरल व्ह्यू मध्ये आहोत. वी आर इन द जनरल व्ह्यू ऑफ द वेंडर मास्टर. ओके. आता इथे सपोज जनरल व्ह्यू मध्ये असताना मी हे पेमेंट ट्रान्झॅक्शन जे आहे ते बघतो काय आहे एक्झॅक्टली. ओके. पेमेंट ट्रान्झॅक्शन मध्ये काय आहे, लेट मी जस्ट वेट फॉर अ मिनिट. पेमेंट ट्रान्झॅक्शन, वी आर इन द चेंज मोड. पेमेंट ट्रान्झॅक्शन मध्ये काय इन्फो, कारण आता पेमेंट करायला चाललोय आपण. तर पेमेंट ट्रान्झॅक्शन मध्ये काय आहे ते मी बघून घेतो एकदा. हो, स्लो चालू आहे. ओके. हा, पेमेंट ट्रान्झॅक्शन. ओके. सो ह्या पेमेंट ट्रान्झॅक्शन मध्ये मला जे वेंडरचे बँक अकाउंट डिटेल्स इकडे ठेवता आहेत. पेमेंट ट्रान्झॅक्शन मध्ये म्हणजे जनरल व्ह्यू मध्ये पेमेंट ट्रान्झॅक्शन मध्ये मला वेंडरचे बँक डिटेल्स ठेवता आहेत. ओके. सो कंट्री इज इंडिया. बँक की, आता हे बँक की मी कोणाची एंटर करतोय, वेंडरची एंटर करतो. ओके. वेंडर पण इंडिया मधलाच आहे. आणि बँक की जे आहे ते आपण वेंडरची बँक की एंटर करतो. इथे मी F4 करतो. F4 केल्यामुळे काय होईल की सिस्टीम मध्ये आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी बँक की एंटर केलेल्या असतील त्यांचा डेटा मला मिळेल. त्याच्यातलं कुठला तरी एक डेटा मी माझ्यासाठी सिलेक्ट करेन. ओके. सो फाइंड बँक, कंट्री इंडिया. ओके, ऑल राईट. रिस्ट्रिक्ट नंबर टू 500. इतके तर काही नसतील 500 पर्यंत, पण तरी पण काढून टाकलं. येस. आणि यू कॅन सी हिअर, हा बघ, हा आपण क्रिएट केलेला आहे खरं म्हणजे. हा हा जो आहे तो आपण क्रिएट केलेला आहे. इंडिया, HDFC याच्यातून आपण पेमेंट करणार आहोत. 0002, राईट. आणि HDFC बँक पुणे, फर्ग्युसन रोड पुणे, डेक्कन जिमखाना. सो मी असं अज्युम करतो की आपल्या वेंडरचा अकाउंट पण आपल्या सिटी बँकेत आहे. आपल्या ज्या सिटी बँकेमध्ये अकाउंट आहे डेक्कन जिमखाना, तिथेच वेंडरचा अकाउंट आहे. असं असू शकतं ना. आपल्या कस्टमरचा अकाउंट पण तिथे असू शकतो, आपल्या वेंडरचा अकाउंट पण तिथे असू शकतो. ओके. सो आपल्या वेंडरचा अकाउंट सुद्धा तिथेच आहे असं मी अजून करतो. आणि ही बँक की इथे सिलेक्ट करतो. बँक अकाउंट नंबर मी काय पण रॅन्डम घेतो, 22/12/1999. ही मी बँक की घेतो. ओके. आय थिंक दिस इज ओके. म्हणजे कमीत कमी मला जे दोन प्री रिक्विजिट तिकडे दोन टिक मार्क होते की तुम्हाला बँक अकाउंट, ओके, बँक अकाउंट नंबर तुम्हाला तिकडे डिफाईन करावा लागेल असं आपण जे बघितलं होतं. ओके. त्याच्यातला हा बँक अकाउंट आपण आत्ता डिफाईन करून घेतोय. इनफॅक्ट असं म्हटलं होतं तिकडे अंडर रिक्वायर्ड मास्टर रेकॉर्ड स्पेसिफिकेशन्स मध्ये बँक डिटेल्स आणि अकाउंट नंबर रिक्वायर्ड. सो बँक डिटेल्स आपण दिले की कुठली 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 बँक आहे. बँक की म्हणजे तुम्हाला माहिती आहे बँक इज नथिंग बट आपण ज्याला IFSC कोड म्हणतो तो. सो एकदा मी याला एंटर करतो. ओके. एंटर केल्यानंतर हा जो ID कॉलम आहे, ID कॉलम है ना, ID कॉलम त्याच्यामध्ये काय बदल होतोय का बघायचं मला. एक मिनिट, आय एम एंटरिंग. हा, तो ID कॉलम मध्ये काय आला होता, 001. म्हणजे इनफॅक्ट फर्स्ट बँक आपण रेकॉर्ड केली म्हणून तो फर्स्ट बँक नंबर असा आला 0001. तर याला मी सेव्ह करतो.
चेंजेस हॅव बीन सेव्ह. चेंजेस हॅव बीन सेव्ह म्हणजे आता सिस्टमची ही तक्रार असता कामा नये की वेंडरचा बँक अकाउंट मला सापडला नाही म्हणून मी पेमेंट करू शकले नाही वगैरे वगैरे. वेंडरचा बँक अकाउंट आपण आपल्या मास्टरमध्ये रेकॉर्ड करू. ठीक आहे. आता आपण बघितलं की जे आपण केलं ते जनरल टॅब मध्ये केलं. आता जर मी कंपनी कोड टॅबला गेलो तर या कंपनी कोडच्या जागी मला जनरल टॅब दिसायला लागेल. म्हणजे थोडक्यात जनरल टॅब मध्ये हे जे आपण बघतो इकडे ऍड्रेस ओव्हरव्ह्यू, आयडेंटिफिकेशन अँड दिस ऑल, दिस इज ऍट क्लायंट लेवल. हे सगळं जे असतं हे क्लायंट लेवलला आहे. आणि इथे मी कंपनी कोड लेवलला जातोय. कंपनी कोड लेवल. येस. कंपनी कोड लेवलला आपला रिकन्सिलेशन अकाउंट आहे 100,501. ओके. सो हा जो रिकन्सिलेशन अकाउंट आहे याला मी जस्ट एक नोट करून ठेवतो कारण कुठे ना कुठेतरी मी जेव्हा एंट्री मध्ये जाणार तेव्हा मला हा येस सर्व्हिसेस वाला हा येणार आहे. त्यामुळे मला तो ओळखता आला पाहिजे त्यावेळेला. हा जनरल रिकन्सिलेशन अकाउंट आहे आपला. अकाउंट्स पेबल डोमेस्टिक सर्व्हिसेस राईट. अँड नॉट दिस वन. या सॉर्ट की खाली इथे मी जातो जरा. येस. अजून खाली का? हा इथे फर्स्ट ऑफ ऑल हा वेंडर अकाउंट मॅनेजमेंट आहे. मला वेंडर पेमेंट ट्रान्झॅक्शन मध्ये जावं लागेल. आपण आहोत बघा कंपनी कोड डेटामध्ये आपण आहोत आता. आणि वरती जिथे कंपनी कोड होता तिथे जनरल डेटा आला है ना. आणि इथे यू कॅन सी टर्म्स ऑफ पेमेंट BDKM. हा म्हणजे टर्म्स ऑफ पेमेंट BDKM म्हणजे आपण ते डिफाईन केलेलं आहे. 10 दिवसात पे केलं तर 2%, 20 दिवसात पे केलं तर 1% वगैरे ते तुम्हाला माहिती आहे. ओके. तिथे खाली ना तिथे खाली ऑटोमॅटिक पेमेंट ट्रान्झॅक्शन साठी पेमेंट मेथड काय पाहिजे. हा तर मी म्हणतोय की पेमेंट मेथड मी एम ठेवणार आहे. एम. हा आता हे कंपनी कोड लेवलला पेमेंट मेथड काय आहे ते मला जर जाणून घ्यायचं असेल तर आय डू हिअर F4 केलं मी. आणि बघा हे कंपनी कोडला 4 पेमेंट मेथड आहेत. यांचा पण मी इथे कंपनी कोड लेवल आउट गोईंग पेमेंट साठी वी कॅन सी हिअर फॉर आउट गोईंग पेमेंट राईट ॲट कंपनी कोड लेवल दीज आर द 4 पेमेंट मेथड्स. हा चेक आहे, हा नेफ्ट आहे, NEFT आहे, हा RTGS आहे आणि हा IMPS आहे. आपण एक सिम्प्लिसिटीसाठी पेमेंट मेथड एम आणि बँक HDFC असं वापरायचं ठरवलेलं आहे. ओके. सो दिस इज ॲट कंपनी कोड लेवल. सो कंपनी कोड नॉर्मली आपण कसं लिहितो C आणि Cच्या पोटामध्ये O आणि कंपनी कंपनी कोड ना आणि परत C आणि Cच्या पोटामध्ये D. लाईक असं आपण याला एक सांकेतिक लाईक हाऊ द कांगारू कॅरीज द बेबी. ओके. सो कंपनी कोड झालं. ऑलराईट. कंपनी कोड लेवलला आहे आणि वरती जे होतं ते क्लायंट लेवलला होतं. कंट्री लेवलला आय मीन कंट्री लेवलला. दिस वॉज ॲट कंट्री लेवल, दिस इज ॲट कंपनी लेवल. सो इथे मी वारंवार दर्शवतोय की मी कंट्री लेवल एम तीच कंट्री लेवलची कंपनी लेवलला कंपनी कोड लेवलला एम ही पेमेंट मेथड वापरणार आहे. ओके. सो इथे आय मस्ट चूज एम. हा एम आहे त्याला मी कंटिन्यू करतो. हा म्हणजे हा इथे एम आला. बरोबर आहे. F4 केल्यानंतर आपल्याला ते दिसलंय 4 पेमेंट मेथड्स आहेत. ओके. पेमेंट टर्म्स वगैरे जे ते आहे ते आपण सगळं बघितलेलं आहे. ओके. ठीक आहे. त्याला एकदा मी एंटर करतो आणि सेव्ह करतो म्हणजे मी पेमेंट मेथड मधून पण पेमेंट मेथड ही आपल्या वेंडर मास्टर मध्ये पेमेंट टर्म मी ऍक्च्युली आता नमूद केलेली आहे ही पेमेंट टर्म. ओके. अजून एक ठिकाण असं आहे की जिकडे आपल्याला हे पेमेंट मेथड्स पेमेंट टर्म नाही आहे मी पेमेंट टर्म बोललो 2 वेळा. पेमेंट मेथड्स अजून एक जागा अशी आहे की जिकडे आपल्याला पेमेंट मेथड घालावी लागेल. हा जस्ट फॉर अवर कन्व्हिनियन्स. ओके. सो पेमेंट मेथड ही आपल्याला
अंडरस्टँडिंग पर्पज मी इथे ना /n/FB60 करतो, म्हणजे वेंडर इनवॉइस एंटर करण्याची जागा. ओके. आणि इथे मला मला पेमेंट पेमेंट टॅबवर जायचंय, पण असं सिस्टीम मला जाऊन देणार नाही, एरर येणार. सो इथे मी वेंडर रेकॉर्ड करतो. तो नाव सिस्टीम विल अलाव मी टू गो टू पेमेंट. पेमेंट मध्ये हा जो आपला BDKM आहे तो आपल्याला बदलायचा आहे, 0001 करायचा आहे, म्हणजे पे इमिजिएटली. आणि इकडे बघा एक छोटंसं फील्ड आहे बघा, पेमेंट मेथड्स. त्या पेमेंट मेथड मध्ये पण मला नंतर यथावकाश जेव्हा मी तिथे जाणार तेव्हा मला हे बघा, हे एम म्हणजे IMPS ही मेथड मला इथे टाकायची आहे, ज्या वेळेला मी इनवॉइस एंटर करणार तेव्हा. ज्या वेळेला मी इनवॉइस एंटर करणार तेव्हा. किंवा आपण एक काम करू शकतो, आता एवढं आपण केलेलंच आहे, तर आपण इनवॉइस रेकॉर्ड पण करून टाकू. चला आत्ताच करून टाकू. छान. हा, काळजी घ्यायची रेफरन्स. हा, इथे रेफरन्स मध्ये ना, रेफरन्स मध्ये मी मुद्दाम काहीतरी स्पेसिफिकली आजच्या दिवसाची आठवण राहील असं मी ठरवतो की रेफरन्स. हा, आता नुकताच 15 ऑगस्ट गेला. हं? आणि 15 ऑगस्ट होऊन 2 दिवस अजून झाले. सो 1582 घेतलं, 1582. 15 ऑगस्ट अधिक 2 दिवस झाले. सो रेफरन्स इनवाइस 1582. अमाऊंट 5000 टाकतो. राईट, 5000. त्यानंतर टेक्स्ट मध्ये आय एम रायटिंग टेस्ट इनवाइस फॉर APP असं लिहितो मी. APP, टेस्ट इनवाइस फॉर APP. ओके वाटतंय मला हे सगळं. राईट. ते खाली GL अकाउंट आपला तो 4 lakhs. 4 lakhs म्हणजे आपला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. अमाऊंट 5000. म्हणजे वरती हा वेंडर क्रेडिट झाला, इथे आपण एक्सपेन्सला डेबिट करतोय. राईट. सो वी आर डेबिटिंग द एक्सपेन्स. सो डेबिट क्रेडिट इंडिकेटर याला थोडं मी खाली घेतो, सो दॅट आय कॅन लिटल नॅव्हिगेट टू दिस साईड. आणि कॉस्ट सेंटर मध्ये HR आपलं. टेस्ट मध्ये मी परत इथे लिहितो टेस्ट APP. ओके. कॉस्ट सेंटर मध्ये आपण HR पण टाकायचं ठरवलंय. ऑल राईट. इथपर्यंत तर सगळं योग्य वाटतंय मला. पण मला पेमेंट मेथड मध्ये जायचंय. पेमेंट मेथड आम्ही पेमेंट टर्म्स मध्ये जायचंय, कारण पेमेंट टर्म्स बदलायचं आपल्याला. हे ओके वाटलंय मला. आय गो टू पेमेंट. पेमेंट मध्ये गेल्यानंतर इथे त्याला मी इरेज करतो आणि F4 करून पाहिजे तर पेमेंट मेथड 0001 पे इमिजिएटली सिलेक्ट करतो. राईट, हे आपण सिलेक्ट केलं. बाकी काय आहे का इकडे? पेमेंट मेथड आपल्याला इनवॉइस टाकायचा आहे, हा नाही का? तेच तर आपण बघितलं पेमेंट मेथड मध्ये. इथे आपल्याला हा हा जो इनवॉइस आहे, इनवॉइस मध्ये पेमेंट मेथड टाकायची. F4 करतो मी. F4 करतो आणि M ही मी रेकॉर्ड केली इकडे. बाकी काय मॅन्डेटरी आहे का बघतोय मी. इथेच आपल्याला हाऊस बँक टाकायची असेल तर ती हाऊस बँक पण आपण टाकू शकतो. पण नॉर्मली कसं असतं की आपल्याला कन्फर्म जेव्हा असतं की आपण कुठल्या वेंडरमधून कुठल्या वेंडरला कुठल्या बँकेतून पे करणार, असं काही रूल असेल तर आपण ते टाकतो. अदरवाईज इकडे आपल्याला आपण कॉन्फिगर पण केलेलं आहे. राईट. इथपर्यंत ठीक वाटतंय मला. अजून काय आहे का एकदा बघून घेतो. आणि ज्यादा कदाचित जर काही राहिलं असेल तर मी एकदा एंटर केल्यानंतर सिस्टीम ते बॅलन्स 0 आलेला आहे आणि ग्रीन आलेला आहे, म्हणजे डेबिट क्रेडिट मॅच झालेला आहे. यदा कदाचित जर काही एरर राहिली असेल तर सिस्टीम आपल्याला इंडिकेट करते. सो एंटर. हाँ, सिस्टम वार्निंग देते हैं कि भाई तुमने पेमेंट टर्म बदल डाले हैं, टर्म्स ऑफ पेमेंट टू बी चेंज. सो आपण एंटर करूया. ओके वाटते. त्याला मी पोस्ट करतो. त्याचा डॉक्युमेंट नंबर आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. पोस्ट. हा आपला डॉक्युमेंट नंबर आहे.
तो इथून मी रेकॉर्ड करतोय हा डॉक्युमेंट नंबर 1932 असं मी वाचतोय. 1935 हे पहिले 19 आहे, शेवटी 32 आहे, मध्ये सगळे शून्य आहेत. सो 1932, 1942 नावाचा एक मूवी होता. सो 1932. ऑलराईट, हा माझा इन्व्हॉइस नंबर आहे, आय मीन डॉक्युमेंट नंबर आहे. ठीक आहे, याला मी एकदा डिस्प्ले करतो. सो डिस्प्ले करण्यासाठी आय कॅन गो टू दिस वन, मोर डॉक्युमेंट आणि डिस्प्ले. Yes, so this clearly tells us की सप्लायर अकाउंट इज क्रेडिटेड अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स अकाउंट इज डेबिटेड. 1932 हे त्याचा इन्व्हॉइस नंबर आहे, डॉक्युमेंट नंबर आहे. ऑल राईट, आणि इथे व्हेरी क्लिअरली वी कॅन सी वेंडर इज 8 आणि एक्सपेन्स अकाउंट इज. तर याचा पण मी काढून ठेवतो, काही याला कदाचित आपल्याला गरज लागली तर. हा डेटा एंट्री व्ह्यू आहे. दिस इज अ डेटा एंट्री. ओके, हा डेटा एंट्री व्ह्यू आहे. त्याचं जर एखादी लाईन आयटम मी जर ओपन केली, इफ आय ओपन द लाईन आयटम, हा जो टेस्ट सप्लायर आहे ना, हा लाईन आयटम ओपन करतो. लाईन आयटम ओपन केल्यानंतर इकडे आपल्याला पेमेंट मेथड दिसते बघा. लाईन आयटम 1 ला पेमेंट मेथड एम ही आपल्याला दिसत आहे. सो ही पण मी रेकॉर्ड करतोय. ही लाईन आयटम ओपन केल्यानंतर, म्हणजे आता तक्रार नकोय की आपल्या वेंडरच्या इन्व्हॉइस मध्ये पेमेंट मेथड आपण मेन्शन केलेली नाही अशी तक्रार नको. सो डिस्प्ले डॉक्युमेंट इज अवर ऍक्टिव्हिटी, वॉज अवर ऍक्टिव्हिटी. त्याचा हा रिकन्सिलेशन अकाउंट आहे सप्लायरचा, जनरल. यू कॅन से 100501 रिकन्सिलेशन अकाउंट नाही, दिस इज वेंडर अकाउंट नंबर. आणि इथे पेमेंट मेथड एम आहे, एम. पेमेंट टर्म पे इमिजिएटली आहे. ठीक आहे, म्हणजे ते डिस्काउंट वगैरे काढता येणार नाही. Okay? एकदा FBL 1N मध्ये जाऊन आपला रिपोर्ट चेक करू, लाईन आयटम रिपोर्ट. इथे आपल्याला 5000 आउटस्टँडिंग दिसायला पाहिजे. FBL 1N, यस. सप्लायर 8, कंपनी कोड BDKM आणि ओपन आयटम्स एक्झिक्यूट. Yes, so we can see there invoice is KR, document type, document date is 17 August. ओके, इनवॉइस फॉर APP असं आपण टेस्ट मध्ये बनलेलं आहे, ओपन आयटम्स आहे, आणि 1932 हा त्याचा इनवॉइस नंबर आहे. सो दिस फॉर फ्युचर रेफरन्स आय एम जस्ट कॉपिंग डाऊन, स्नॅपिंग डाऊन. ठीक आहे, जे ऍक्च्युली मी हे व्हेरीफाय करत असताना या मायग्रेशन या प्रोसेसमध्ये, ओके, या प्रोसेसमध्ये असताना जस्ट बॅक, त्या प्रोसेसमध्ये असताना आपण या पेमेंट मेथड इन कंट्री आणि पेमेंट मेथड इन कंट्री चेक करत होतो. तर पेमेंट मेथड इन कंपनी कोड पण त्याच्यात आपण आता चेक केलेलं आहे. कशातून बघितलं मी? वेंडर मास्टर मधून बघितलं. ओके, पाहिजे तर आपण इथून पण बघू शकतो, सेम मेथड येणार आहे त्या. ओके, या BDKM साठी कुठल्या कुठल्या लागू आहेत? चेक, IMPS, एन आणि आर. एन इज फॉर नेफ्ट, आर इज फॉर आर्टिकल्स. आपण फोकस करायचे एम वर. ओके, चेंज व्यू मेंटेनन्स ऑफ कंपनी कोड डेटा फॉर पेमेंट्स, पेमेंट मेथड. ठीक है, तो आई गो टू दिस वन. क्लियरली दर्शवतोय, फोटो क्लियरली दर्शवतोय की
एक कंपनी कोड लेवलला आहे. काय आहे? पेमेंट मेथड्स आहे, जे आपल्याला इथे पण दिसतंय बघा. पेमेंट मेथड्स हा कंपनी कोड आहे. 4 पेमेंट मेथड आहेत. त्याच्यातला आज आपण याच्यावरती फोकस करू. एपीपी यशस्वीरित्या आपला आला पाहिजे असं आपण म्हणतोय. लेट्स सी व्हॉट इज द फायनल रिझल्ट. त्याच्यात खूप एरर पण होऊ शकतात. आल्या तर आपण ते त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याला रेकॉर्ड करू, रेक्टिफाय करू. म्हणजे आता ही आपली पेमेंट मेथड इन कंपनी कोड ते पण आपले झालं. ओके. सो आता एकदा आपण शेवटचे 2 जे बँक्स रिलेटेड जे फोल्डर्स आहेत ते बघून घेऊया. कॉन्फिगरेशन, शेवटचे जे बँक रिलेटेड कॉन्फिगरेशन्स आहेत ते बघून घेऊया आणि आवश्यक त्या ठिकाणी मार्क करू. ओके. पहिल्यांदा मी हाऊस बँक आपण कॉन्फिगर केली होती, राईट. तर हाऊस बँकला मी क्लिक करतो. ओके. आणि हाऊस बँकला जर आपल्याला सपोज आपण कुठेतरी भरतीकडे असू आणि हाऊस बँक बघायचं असेल तर आपण त्या दिवशी ट्रान्झॅक्शन कोड बघितलेला FI12 म्हणून. FI12 हा ट्रान्झॅक्शन कोड आपल्याला डायरेक्ट हाऊस बँकवर घेऊन जातो. पण सध्या त्याची गरज गरज नाहीये, कारण आपण आता FBZP ट्रान्झॅक्शन इथे दिसतोय बघा वरती ट्रान्झॅक्शन कोड. FBZP हा दिसतोय. FBZP ट्रान्झॅक्शन कोड मध्ये आपण आहोत. सो डबल क्लिक हाऊस बँक, पोझिशनवर क्लिक करायचं आणि BDKM एंटर करायचं. पोझिशन, BDKM, कंटिन्यू. आता BDKM ला मी सिलेक्ट करतो आणि हाऊस बँक काय काय आहेत, कोण कोण आहेत ते बघून घेतो. येस. सो BDKMच्या या हाऊस बँक्स आहेत. HDFC बैंक कंट्री इंडिया, हाऊस की सॉरी बैंक की इज दिस वन, नेम आणि डेक्कन जिंकरा ही हाऊस बँक आपण वापरणार आहोत. सो याचा मी आय जस्ट टेक अ इमेज ऑफ दिस. ओके. आणि याला इथे रेकॉर्ड करून देतो, असं हायलाइट करून देतो की आपण ही हाऊस बँक वापरणार आहोत. म्हणजे या हाऊस बँकेत असलेला अकाउंट आपण वापरणार आहोत पेमेंटसाठी, राईट. सो दिस इज द हाऊस बँक वी आर गोइंग टू यूज. ठीक आहे. तर आपण काय करूया, जो हाऊस बँक आपल्याला सिलेक्ट करायचं ठरलंय त्याला मी इथे सिलेक्ट करतो आणि त्याच्या त्या हाऊस बँक मध्ये आपले कुठले बँक अकाउंट आहे त्याचं पण मी आकलन करून घेतो. हम्म? तसंच पाहिजे असेल तर आपण यांदा पण सिलेक्ट करायचं आणि त्यांचं बँक अकाउंट बघू शकतो. आपलं तूर्त काय ठरलंय की आपण HDFC वर कॉन्सन्ट्रेट करायचं. HDFC आणि बँक अकाउंट्स. सो सिस्टीम गिव्हज इन्फॉर्मेशन रीड एक्सेस ओनली. कारण हे जे आहे हे प्रकरण आपण त्या फिओरी मधून केलेलं होतं, त्यामुळे इथे फक्त तुम्हाला रीड एक्सेस अप्रोच आहे. सो आय से कंटिन्यू आणि देन वी गेट ऑल दिस इन्फॉर्मेशन हिअर. हा जो HDFC मध्ये आपला जो HDFC ही आपली हाऊस बँक आहे आणि ह्या HDFC मध्ये हा आपला बँक अकाउंट नंबर आहे. ओके. 15 ऑगस्ट 1947 2024 हा आपला बँक अकाउंट आहे. म्हणजे या बँक अकाउंट मधून आपण पेमेंट करणार आहोत. ओके. इथे GL अकाउंट आपण 200-120 घेतलाय, पण पेमेंट होणार आहे ते आपला आउटगोईंग बँक अकाउंट मधून होणार आहे. आउटगोईंग बँक अकाउंट हा आपला 200-100 सॉरी, आउटगोईंग बँक अकाउंट हा आपला 200-122 आहे. ओके. आणि मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलं की बँक रिकन्सिलेशन नावाचा एक टॉपिक येतो, त्यामध्ये आपण हे इनकमिंग, आउटगोईंग आणि मेन बँक वगैरे हे काय आहे ते आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला जरा धीर धरला पाहिजे, बरोबर आहे. सो काय काय डिटेल्स आहेत बघा. BDKM, HDFC हाऊस बँक, अकाउंट ID पण HDFC, डिस्क्रिप्शन, हा बँक आपला अकाउंट नंबर आहे बँकेतला, INR करन्सी आहे, हा GL अकाउंट आहे 200-120, हाऊस बँक डेटा आहे, बँक कंट्री
बँक की आपण बघितलं की बँक की जी आहे है ना, की बँक की HDFC म्हणजे IFSC कोड आहे आपला तो, IFSC कोड. आणि हा याचा ऍड्रेस वगैरे दिसतो, ते खाली काय आहे एक बॉटम. ठीक आहे, म्हणजे इथे याला पण मी एक जस्ट कॉपी करून ठेवतो. त्याची जरूरत लागली तर बघा, हा मला बँक अकाउंट इथे दिसते. 15 ऑगस्ट 1947 2024, आणि हा माझा मेन GL अकाउंट आहे म्हणजे बँकेचा. पण पेमेंट करताना 200-122 मधून होणार आहे, विच इज आउट गोईंग बँक. क्लिअरली इट शोज हा HDFC आहे, हाऊस बँक पण HDFC आहे. सो ऑल these things we have seen. आता आपण बँक डिटर्मिनेशन हे आपलं जे लास्ट टॅब आहे त्याच्यामध्ये जाऊया, आणि बँक डिटर्मिनेशनचं काय तंत्र आपण ठेवलंय ते बघूया. कुठली बँक सिस्टीम सिलेक्ट करणार, म्हणजे प्रायोरिटी रँकिंग ऑर्डर वगैरे आपण बघितलं होतं, राईट. सो गो बॅक, गो बॅक, गो बॅक टिल यू कम टू द फर्स्ट स्क्रीन. आणि आता तिथे बँक डिटर्मिनेशन जे आहे, ओके, तो बँक डिटर्मिनेशनला क्लिक करतो. पोझिशन, पेइंग कंपनी कोड इज BDKM. कंटिन्यू. ओके, हा BDKM इथे आलेला आहे BDKM, राईट. BDKM ला सिलेक्ट करतो आणि रँकिंग ऑर्डर काय ते बघतो. रँकिंग ऑर्डर. सो सिलेक्ट BDKM अँड सी द रँकिंग ऑर्डर. रँकिंग ऑर्डर अशी आहे की जर हाच कॉलम आहे तो थोडासा थोडासा अस्पष्ट दिसतोय, अजून दिसतो. जर पेमेंट मेथड एम असेल, एम, आणि कंट्री इंडिया असेल, तर HDFC बँक वापरायची. हेच आपल्याला करायचं आहे. आणि बाकीच्या ह्या सगळ्या आपण डिफाईन केलेल्या आहेत. त्याला जर एखाद्या मेथडला जर आपल्याला डिलीट करायचं असेल तर तिथे सिलेक्ट करायचं आणि वरती इथे डिलीट म्हणून बटन आपण, है ना, काही आवश्यक बदल करायचा असेल तर वरती डिलीट म्हणून आहे. नॉर्मली जेव्हा आपण करन्सी ब्लँक ठेवतो तेव्हा काय अडचण येत नाही, पेमेंटमध्ये कुठलीही करन्सी आपण एंटर करू शकतो. पण आपलं टार्गेट तरी सध्या आहे एम, सिलेक्ट एमच आहे ना. सो मी रँकिंग ऑर्डर मध्ये पण म्हणतोय की बघा, रँकिंग ऑर्डर मध्ये आम्ही असं म्हणतोय कि सबसे पहले ये जो अकाउंट है इसमें से पेमेंट करेंसी आएगा, राइट. सो रँकिंग ऑर्डर पण झालेलं आहे आपलं. त्याच्यावरती फोकस करायचं ते पण आपण ठरवलेलं आहे, बरोबर. म्हणजे हाऊस बँक इज HDFC, पेमेंट मेथड इज एम, करन्सी तर ऑफकोर्स आपली इंडियन करन्सी आहे. ओके, सो परत मी इथे येतो बॅक, आणि ह्याला सिलेक्ट करून हे व्हॅल्युडेट, हे बँक अकाउंट्स आय थिंक, हा पहिले बँक अकाउंट बघून घेतो. बँक अकाउंट्स, हे मी पेमेंट मेथड एम सिलेक्ट केलं जे मी वापरणार आहे, आणि याच्यामध्ये कुठल्या बँक अकाउंटला प्रायोरिटी आपण दिलेली आहे. येस, यू कॅन सी हिअर. बघा, जर पेमेंट मेथड एम असेल तर हाऊस बँक HDFC असेल, आणि बँक सब अकाउंट जो असेल तर 200-122 आहे. म्हणून मी मगाशी म्हणत होतो 200-122 मधून पेमेंट व्हायला पाहिजे. ओके, सो एक आपल्यासाठी इम्पॉर्टंट उपलब्धी आहे, इन्फॉर्मेशन आहे. सो आय एम पॉइंटिंग आउट की हा जो आहे ना, हा अकाउंट ऑफर झाला का, कारण आपण HDFC बँक सिस्टीमला सांगतो की HDFC बँकेतून पे करा.
ऑलराईट. आता हा, हे मी सांगितलं होतं की सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी सप्लाय चेन मॅनेजमेंट मॉड्यूल म्हणून आहे एसएबी मध्ये, त्याच्यासाठी आहे. सो त्याचं आपलं काय सांग अवेलेबल अमाऊंट मध्ये आपण ब्लँक सोडलेलं आहे, आणि व्हॅल्यू डेट मध्ये आपण इथे पण ब्लँक सोडलेलं आहे. इथे पण ब्लँक सोडलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ज्या दिवशी आपण इनवाइस एंटर करणार तीच आपली व्हॅल्यू डेट असणार, पेमेंट डेट. येस, ब्लँक सोडलेलं आहे. एक्सपेन्सेस म्हणजे बँक चार्जेस वगैरे हे फार अवघड असतं ते मेन्शन करणं, का आपल्याला काय माहिती काय बँक चार्जेस लावणार बँक. ओके, सो हे झालं. वेंडर इनवाइस पण आपण एंटर केलेला आहे. ओके, सो आय थिंक डायरेक्टली नाव वी कॅन गो टू F110 पेमेंट प्रोग्राम रन करायचा प्रयत्न करूया. सो पेमेंट प्रोग्राम रन करायचा प्रयत्न करण्यासाठी हिअर आय एम सेइंग बॅकस्लॅश एन पाहिजे, ह्याचे हे नको मला आता. F110 इथे जरा अडचणी येऊ शकतात. रन डेट आजची डेट आहे 17 ऑगस्ट. आयडेंटिफिकेशन आपण आजचा एक नंबर देतो 1. स्टेटस सध्या स्टेटस नो पॅरामीटर्स एंटर्ड असं आहे, कारण आपण पॅरामीटर्स तिथपर्यंत एंटर करणार नाही तिथपर्यंत स्टेटस आपल्याला समजणार नाही. सो पॅरामीटर्सवर क्लिक करायचं. ऑटो पोस्टिंग डेट ही झाली. डॉक्युमेंट्स एंटर अप टू 17 ऑगस्ट, आपण एकच डॉक्युमेंट एंटर केलं. कंपनी कोड इथे राहायचं BDKM, नाही का. पेमेंट मेथड आपण ठरवलंय एम. इथे पण F4 करून काय मिळते का बघूया, मिळते एम IMPS असणार. F4 IMPS एम. आणि नेक्स्ट पोस्टिंग डेट मी 7 दिवसांनी ठेवतो, 7. सो 17+7, 17+7, 7 × 7 = 14, म्हणजे 24 ऑगस्ट ठेवायला हरकत नाही. 24 ऑगस्ट 2024. सप्लायर एक्स से लेके पूरी दुनिया सप्लायर, पूरी दुनिया सप्लायर, ऑल सप्लायर्स, ऑल सप्लायर्स. ऑलराईट. बाकी पुढे कस्टमर मध्ये तर आपल्याला काय करायचं नाहीये. सो एकदा एंटर करून बघू का. एंटर केल्यानंतर we can see what happens. Save parameters. ते स्टेटस वर काय आलं, ठीक आहे. सेव्ह पॅरामीटर्स आहे, सेव्ह पॅरामीटर्स. सो डिटेल्स हॅव बीन सेव्ड फॉर द रन 17 ऑगस्ट 2024. पॅरामीटर आपण सेव्ह केले. स्टेटस आता काय झालाय, हा पॅरामीटर्स हॅव बीन एंटर, हा आपला स्टेटस झाला. आता स्टेटस इज पॅरामीटर्स हॅव बीन एंटर्ड, राईट. सो आता याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 4 स्टेप असतात. आपल्या त्या मागच्या नोट्स मध्ये आपण बघितलेलं आहे 4 स्टेप्स असतात. एक फर्स्ट इज एंटर द पॅरामीटर्स. सेकंड, एडिट द प्रपोजल किंवा प्रपोजल. प्रपोजल येणार मग ते एडिट करायचं. तिसरं पेमेंट, आणि चौथा आहे आपला प्रिंट. असे 4 आपण बघितलेले आहेत. सो पहिल्यांदा आपल्याला प्रपोजल वर जावं लागेल. हा जो असतो आपला ग्रीन लाईन, इथे तुम्ही बघा ग्रीन, ग्रीनवर मी हॉवर केलं. ग्रीनवर मी माझा जो कर्सर आहे ना तो हॉवर केला, हॉवर हॉवर म्हणजे फिरवला का ग्रीन LED असं दिसतंय का, ग्रीन LED. आता LED लाईट तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. हा, रेड आलं तर मी रेड, रेड LED असं म्हणणार. हिरवं आलं तर मी म्हणणार ग्रीन LED. हा शब्द आपण एक लक्षात ठेवतो, ठीक आहे. चालेल. ओके, आता प्रपोजल आपण, प्रपोजल जे आहे ते प्रपोजलवर आपण क्लिक करूया. वरती प्रपोजल नावाचं एक बघा, प्रपो सॉरी पॅरामीटर्स आपण एंटर केले. प्रपोजल आहे, पेमेंट रन आहे.
सो आता पहिल्यांदा प्रपोजल वर त्या पॅरामीटर्स मध्ये आपण झालेलं आहे ऑलरेडी. स्टेटस वर यायचं आणि वरती प्रपोजल म्हणून आहे. ओके, सो त्या प्रपोजलला मी शेड्यूल प्रपोजल दिसते बघा. इथे कर्सर हा हॉवर केला का शेड्यूल प्रपोजल असं दिसतं, शेड्यूल प्रपोजल. सो त्याला मी हिट करतो. तो वन्स यू डू द शेड्यूल प्रपोजल, इट सेज प्रपोजल लगेच सुरू करायचं का? तुम्ही जे काही शेड्यूल प्रपोजल शेड्यूल करतायत त्याची स्टार्ट डेट आत्ता आहे. ओके, आणि तुम्हाला ते आता इमिजिएटली सुरू करायचंय का? डू यू वॉन्ट टू क्रिएट, डू यू वॉन्ट टू इनफॅक्ट आत्ताच करायचंय का? तर आपण म्हणतोय की येस, वी वॉन्ट टू डू इट जस्ट नाव. ओके, सो आपण म्हणणार स्टार्ट इमिजिएटली. स्टार्ट इमिजिएटली मी ह्याला हा बॉक्स आहे तो सेट करतो आणि सिलेक्ट करतो. आणि खाली शेड्यूल म्हणून आहे किंवा सिलेक्ट म्हणून आहे, त्याच्यावरती मी टिक मार्क करतो. शेड्यूल इथे दिसतंय प्रपोजल इज रनिंग. इथे दिसतंय प्रपोजल इज रनिंग. प्रपोजल इज रनिंग असं दिसतं. ओके, म्हणजे प्रपोजल रन होतं, रन. Proposal is running. Is running चा अर्थ चालू आहे असं मी समजतो. It's going on, so we have to wait for some time. अजूनही तो स्टेटस दिसतोय, त्याला मी क्लिक करतो. Proposal run has been scheduled. Okay, so now we can see the payment proposal has been created. Okay, payment proposal has been created. Parameters have been entered.
and payment proposal have been created. आणि दोन्हीकडे आपल्याला ग्रीन एलईडी दिसतोय. दोन्हीकडे ग्रीन एलईडी दिसतोय. आता वरती ना इथे आपल्याला डिस्प्ले आणि एडिट नावाचे दोन फील्ड दिसतात बघा. ओके. नॉर्मली एक समज काय असतो की पेमेंट प्रोग्राम जर आपण रन केला तर जे सगळे येथील इन्व्हॉइसेस ते सगळे पे करायला लागतात. असं नाही, इथे आपण ठरवायला लागतं की आपल्याला कुठले पेमेंट्स करायचे आहेत, कुठले नाही करायचे आहेत. जे नाही करायचे त्याला आपण डिलीट पण करू शकतो. सो इथे मला पहिल्यांदा लेट मी जस्ट डिस्प्ले आहे, डिस्प्ले आणि एडिट आहे. सो डायरेक्टली मी एडिट वरच करतो आता क्लिक. ओके. एडिट म्हणजे काही चेंजेस वगैरे असतील तर करायला मिळतील आपल्याला. सो एडिट प्रपोजलवर मी डबल क्लिक करतो. सो सिस्टीम आज की अकाउंटिंग क्लार्क, ऑल अकाउंटिंग क्लार्कला हे करायची मुभा आहे का? एडिट प्रपोजल करण्याची मुभा, फ्रीडम, अथॉरिटी ही ऑल अकाउंटिंग क्लार्क्सला आहे का कोणी सिलेक्टेड अकाउंटिंग क्लार्कला आहे? मग कोण सिलेक्टेड असेल मग त्याचं ऑथरायझेशन इथे एंटर करायचं. आपण म्हणतोय नाही, ऑल अकाउंटिंग क्लासला. सो कंटिन्यू करायचंय. ओके, कंटिन्यू करायचंय. कंटिन्यू. ओके. आता याच्यामध्ये आपण इनफॅक्ट एक एक आउटगोईंग पेमेंट आता होऊ शकतं आणि ते दुसरं जे आहे हे एक्सेप्शन मध्ये आलं बघा. हे जे रेड आहे त्याला म्हणतात एक्सेप्शन लिस्ट आणि जे ग्रीन आहे ते आउटगोईंग पेमेंटसाठी तयार आहे. ग्रीन जे आहे ते आउटगोईंग पेमेंटसाठी तयार आहे आणि हे जे रेड आहे ते एक्सेप्शन लिस्ट मध्ये आलेलं आहे. तर आता हे एक्सेप्शन लिस्ट मध्ये काय आलंय तर हा सप्लायर 1000 आहे. हा कोणतरी सप्लायर 1000 आहे. त्या 1000 मध्ये काही बॅलन्स असण्याची शक्यता आहे. पण आपण काय म्हणतोय की आम्ही फक्त हे 8 नंबरचं करतोय आतापर्यंत. हा 8 ते 1000 जो आहे तो बाजूला सोडून दे, कारण 1000चं मी पेमेंट करायला काढलेलं नाही. मी फक्त 8चं पेमेंट करतो आत्ता सध्या. ओके. आणि 1000 हा जो कोणी वेंडर असेल तो आपण बघून घेऊ नंतर. पण आय थिंक हे जे आहे ते आपल्यासाठी ओके आहे. दिस इंडिकेट्स की हा सप्लायर नंबर 8 आहे. ओके. F110 या ट्रान्झॅक्शन कोडनी आपण त्याचं पेमेंट करतोय. करन्सी INR आहे. हे टेस्ट सप्लायर त्याचं नाव आहे, बेंगलोर. आणि करन्सी कंट्री इंडिया आहे, राईट, वगैरे वगैरे. सो आय थिंक हे आपल्या दृष्टीने ओके आहे, कारण हे 1000 तर मला नकोच आहे. त्या 1000 मध्ये कुठेतरी काही आउटस्टँडिंग असेल म्हणून ते आलेलं आहे. ऑलराईट. सो इथपर्यंत सगळं ओके वाटतंय मला. ह्याला एक्सेप्शन लिस्ट म्हणतात. त्याची काही एरर असेल तर ती त्याच्यामध्ये बघून, कारण त्यावेळेला आपण हे आता आपण पहिल्यांदा करतो आणि फक्त एकाच वेंडरशी खेळतोय आपण. एकाच वेंडरशी खेळतोय. मग आपल्याला 1000च्या वेंडर अकाउंटमध्ये पण जावं लागेल. मग तिथे पण पेमेंट मेथड टाकावी लागेल. मग त्याचा जो वेंडर इनवॉइस आपण एंटर केला होता तिकडे पण पेमेंट इनवॉइस हे टाकायला लागेल. या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला फक्त एक इनवॉइस सक्सेसफुल करायचं आहे. सो आय थिंक ग्रीन एलईडी आपल्याला जो आलाय, विथ दॅट वी कॅन गो अहेड. ओके. सो ग्रीन एलईडी आहे त्याला मी डबल क्लिक करतो. येस. आता ग्रीन एलईडी वर डबल क्लिक केल्यानंतर इट हॅज क्लिअरली शोन अस की नाव दिस इज रिलेटेड टू दिसत. हा BDKM आहे. वेंडर नंबर खुल्ला दिसतो बघा इथे 8. डेट इज दिस वन. करन्सी, पेमेंट मेथड क्लिअर दिसते, हाऊस बँक दिसते. आणि देन वी कॅन सी हिअर कंपनी कोड, डॉक्युमेंट नंबर आपला तो 1932 आला, इयर, पेमेंट मेथड M, इनवॉइस रेफरन्स आपण जो मुद्दामून टाकला होता इनवॉइस 15 ऑगस्ट प्लस 2 दिवस, ट्रान्झॅक्शन KR म्हणजे हा इनवॉइस ट्रान्झॅक्शन काय म्हणतो त्याला आपण, डॉक्युमेंट टाईप, पोस्टिंग डेट, डॉक्युमेंट डेट, दिस अकाउंट टाईप, के म्हणजे वेंडर, की इज 31. हा GL अकाउंट आहे म्हणजे हा तो वेंडरचा अकाउंट आहे, 100,50,100,501 रिकन्सिलेशन अकाउंट. दिस इज अ रिकन्सिलेशन अकाउंट अँड सो ऑन, राईट. आणि डेबिट क्रेडिट
हे जे फील्ड आहे इंडिकेटर, एच इंडिकेटर. ठीक आहे. सो याचा मी एक फोटो घेतो. ओके. अँड दिस फोटो हॅज गिवन अस ऑल दिस डिटेल्स. हा जो हा माझा रिकन्सिलेशन अकाउंट आहे. हा वेंडर अकाउंट आहे. हा हा 8 नंबर जो आहे तो वेंडर अकाउंट आहे. पेमेंट मेथड इकडे एम आहे. डॉक्युमेंट नंबर आपण पहिचानली आहे 1932. हा इन्व्हॉइस नंबर पण आपण पहिचानली आहे. पेमेंट मेथड पण आहे. हा परत रिकन्सिलेशन अकाउंट आहे. सो याला मी इथून कॉपी करतो. ठीक आहे. ओके. इथपर्यंत झालेलं आहे. सो आय कम टू दिस वन. ऑलराईट. जस्ट ही जी लाईन आयटम आहे याला सपोज मी डबल क्लिक केलं तर काय होईल? लेट मी चेक. ओके. सो दिस गिव्स इन्फॉर्मेशन की 5,000चा इन्व्हॉइस आहे. 5,000. ओके. पेमेंट मेथड एम वापरले वगैरे वगैरे. सो आय जस्ट ओके से ओके. ऑल राईट. नो प्रॉब्लेम. आणि आता आपल्याला इनफॅक्ट हे आपण फक्त प्रपोजल एडिट केलं आणि बघितलं प्रपोजल हे असं असं प्रपोजल आहे. क्या ये हमें मंजूर है? तो हम बोलते हैं कि हाँ मंजूर है. ओके. सो आपल्याला आता स्टेप नंबर 3 करायची आहे विच इज नथिंग बट पेमेंट रन. सो आय कम बॅक हियर. आय कम बॅक हियर. याचं आपण नंतर बघून घेऊ. हा झालं. आता इथे मला 3 स्टेप मी केलं. पहिले मी फर्स्ट आय एंटर द पॅरामीटर. देन प्रपोजल आपण बघितलं ते एडिट केलं आणि तिसरं आता पेमेंट रन जे आहे ते पेमेंट रनला आपण काय करणार आहोत? त्याला आपण डबल क्लिक करणार आहोत. ओके. सो डबल क्लिक पेमेंट रन. स्टार्ट इमिजिएटली. आय से येस स्टार्ट इमिजिएटली. इथे शेड्यूल आहे. कॅन सी पेमेंट रन इज रनिंग. त्याला डबल क्लिक करतो. टेक सम टाइम. थोडा वेळ द्यायला लागेल त्याला. So you can see payment run has been carried out. Posting orders one. हा पोस्टिंग ऑर्डर्स 1 जनरेटेड 1 कम्प्लिटेड. म्हणजे एक इन्व्हॉइस ते आपलं 5,000चं जनरेट झालं आणि पे झालं. ओके. सो दिस सो पॅरामीटर्स हॅव बीन एंटर्ड. पेमेंट प्रपोजल हॅज बीन क्रिएटेड अँड पेमेंट रन हॅज बीन कॅरिड आउट. सो हे सक्सेसफुल झालेलं आहे. ओके. सो इथून
आय जस्ट कॉपी डाऊन आणि याचा अर्थ हे आपलं पेमेंट सक्सेसफुल रन झालेलं आहे. ऑलराईट. हा, ठीक आहे. आता इथपर्यंत आपलं हे झालेलं आहे. आता वरती एक कॅन सी पेमेंट टॅबला आपण केलेलं आहे. राईट, ओके, नो प्रॉब्लेम. इथे आता लॉग म्हणून लॉगवर आपल्याला जायचा डेटा मीडियम किंवा इथे प्रिंट वगैरे आहे, डिस्प्ले प्रपोजल लॉग है ना, डिस्प्ले प्रपोजल लॉग, जॉब लॉग. सो हा जो डिस्प्ले प्रपोजल लॉग आहे त्याला मी क्लिक करतो. सो इट शोज अस की दिस यूजर हॅज स्टार्टेड द जॉब ॲट 8:12:57 आणि जॉब इज फिनिश्ड ऑन 8:13:03. दिस इज अ लॉग फॉर प्रपोजल रन फॉर द पेमेंट. ओके, आणि हा युजर आय डी आहे वगैरे वगैरे. सो दिस इज द इंडिकेशन की आपलं प्रॉपरली रन झालेलं आहे. सो आय कम बॅक हियर. ते डॉक्युमेंट आहे आपल्याला एफझेड दिसतं बघा, एफझेड मेसेज क्लासेस. मेसेज क्लासेस. ओके, आता इथे एडिट म्हणून दिसतंय बघा, एडिट एडिट. राईट, बस दिसतंय एडिट. एडिट नंतर यायचं आता पेमेंट मध्ये. बरोबर, एडिट नंतर पेमेंट मध्ये आलो. पेमेंट नंतर पेमेंट लिस्ट मध्ये यायचं इकडे. पेमेंट लिस्ट, एडिट, पेमेंट आणि पेमेंट लिस्ट. ऑलराईट, सो याला मी क्लिक करतो. सो इथे आपल्याला लिस्ट व्हरायंट आलं. ओके, त्याला मी कंटिन्यू करतो. येस. सो नाव वी कॅन सी हिअर हे इनवाइस त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे पेमेंटसाठी. जे आत्ता आपण 1932 एंटर केलं के आर. ओके, 17 ऑगस्टला 5,000. ओके, हे इनवाइस सिस्टीमनी पेमेंटसाठी सिलेक्ट केलेलं आहे. आणि बँक डिटेल्स क्लिअर, सिस्टीम क्लिअरली सांगते की हे HDFC बँक पुणे डेक्कन जिमखाना इथून आम्ही पे करणार आहोत. हा अकाउंट नंबर आहे आपला 22/12/1999 आणि हा वेंडर नंबर 8 आहे. ओके, सो याला मी इथून कॉपी करतो. कॅन गो थ्रू दिस ऑल प्रॉपरली. राईट, तर इथे जस्ट ओके, हे बघा, हे त्याचं अकाउंटिंग डॉक्युमेंट आहे. हे जे आहे ना, हे अकाउंटिंग डॉक्युमेंट आहे. 16 and 8 times 0. हा, हे त्याचं अकाउंटिंग डॉक्युमेंट आहे. पेमेंट मेथड पण दिसते, IMPS HDFC बँकेतून. हे जे अकाउंटिंग डॉक्युमेंट आहे, हे जे अकाउंटिंग डॉक्युमेंट आहे
ओके, त्याला मी डबल क्लिक करतो. सो नाव द सिस्टीम हॅज शोन द पेमेंट एंट्री टू अस. सिस्टीमने काय केलं, वेंडरला आपण वेंडर डायरेक्ट आपण FBL 1N मध्ये आलो. इथे सिस्टीमने पेमेंट या 8 वेळा झिरोनी केलं आणि सिस्टीम म्हणते सप्लायर नंबर 8 जो आहे त्याला आम्ही पेमेंट करून टाकलं. बघा, टाईप आहे ZP. आपण बघितलं होतं तिकडे ZP टाईप होता, आपण सिलेक्ट केला होता. 17 ऑगस्टला पेमेंट केलंय. ओके, जो त्याचा अकाउंटिंग डॉक्युमेंट टाईप आहे तोच त्याचा क्लिअरिंग डॉक्युमेंट टाईप आहे. आणि इट इज टेस्ट इनवाइस फॉर APP, जे आपण वैशिष्ट्यपूर्ण त्याचं एक काय केलं होतं, आपण वर्डिंग ठेवले होते ते आपल्याला इथे दिसतंय. सो दिस शोज की द पेमेंट हॅज बीन डन. कारण इकडे KR इनवाइस 5000चं क्रेडिट आहे आणि KZ, आपण ज्याला नॉर्मली KZ म्हणतो, तर सिस्टीमने APP साठी ZP डॉक्युमेंट टाईप सुचवलाय. सो तो आपण कबूल करून घेतला होता. आणि म्हणून यू कॅन सी हिअर, इथे मी काय काय हायलाइट करतो बघा. एक तर हा वेंडर नंबर 8 आहे. हा पेमेंट डॉक्युमेंट जो आहे तोच आपला क्लिअरिंग डॉक्युमेंट आहे, राईट. त्याच्यानंतर आपला डॉक्युमेंट टाईप हा ZP आहे. हा स्पेशल डॉक्युमेंट टाईप आहे, जो आपला डॉक्युमेंट नंबर आत्ताचा पेमेंट डॉक्युमेंट नंबर आहे तसं. आणि बोथ स्टेटस इज ग्रीन. सो हे पेमेंट झालेलं आहे, राईट. सो विथ दिस इट इज ओव्हर. Payment is done. You can easily see all details can be found out over there, right? हा जो ZP पेमेंट डॉक्युमेंट आहे, ZP पेमेंट डॉक्युमेंट, त्याला मी डबल क्लिक करतो. ओके, डबल क्लिक केल्यानंतर तो आपल्याला लाईन आयटम 1 वर घेऊन गेला. बघा, लाईन आयटम 1 मध्ये हा वेंडर अकाउंट आहे, हे डॉक्युमेंट नंबर आहे. ओके, 5000 आउटगोईंग पेमेंट 25, राईट. आणि बाकी पेमेंट मेथड आहे. ओके, क्लिअरिंग डॉक्युमेंट आहे. तर याचा पण मी एक फोटो काढून ठेवतो. हे डॉक्युमेंट आता मी काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे डॉक्युमेंट. ओके, सो हे डॉक्युमेंट आता मला डिस्प्ले करायचे. नॉट दिस का, हो. आता मला इथे कॉलम डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू आहे. कॉलम डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू, येस, यू कॅन सी हिअर. हा आपला जो आता ही आपली रेग्युलर एंट्री आली. हे बघा, हे डेटा एंट्री व्ह्यू मध्ये आहे. डेटा एंट्री व्ह्यू मध्ये डॉक्युमेंट नंबर इज 16 8 वेळा 0. ओके, पिरियड 5, बरोबर. वेंडर अकाउंट इज डेबिटेड, कॅन सी. आणि बँक अकाउंट इज क्रेडिटेड. आणि बँक अकाउंट जो क्रेडिट झालाय तो 200/122, म्हणजे आपल्या हा बरोबर स्कीम प्रमाणे, आपल्या योजनेप्रमाणे हा बँक अकाउंट सिलेक्ट झालेला आहे. आणि त्यामुळे हा डेटा एंट्री व्ह्यू जो आहे त्याला मी इथून सिलेक्ट करतो. आणि इथे जे हायलायटर्स आहेत ते डॉक्युमेंट टाईप आहे. त्याच्यानंतर पिरियड वगैरे ठीक आहे, BD ओके. हा बघा, हा वेंडर की आपण 25, वेंडर अकाउंट डेबिट, वेंडर अकाउंट डेबिट 5000, वेंडरला पैसे भेटले. आणि हा आपला आउटगोईंग बँक अकाउंट आहे, जो आपण तिकडे आपल्या स्कीम मध्ये मेन्शन केला. हा त्याचा आउटगोईंग बँक अकाउंट नंबर आहे, स्कीम मध्ये मेन्शन केलेला आहे तोच आहे. सो दिस आय कॉपी डाऊन. ही वन नोट तुम्हाला मी शेअर करतोय ना. ओके, आणि शेवटी एकदा एक लास्ट डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू बघतो याचा. डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू इथे आहे ना. डॉक्युमेंट हेडर you can see here. Document type is ZP. Document header text is document header text हे काय दिलं होतं ते 2024-08-171. हा ते
मध्यंतरी व्हरायंट आला होता ना, त्याचं ते आहे ते. त्याच्यानंतर क्रिएटेड बाय दिस रेफरन्सेस, हा डॉक्युमेंट नंबर, कंपनी कोड, इयर, आणि 8:25 F110. येस, F110 हा पेमेंट रनचा, ऑटोमॅटिक पेमेंट रनचा ट्रान्झॅक्शन कोड आहे. सो जसं आपण हेच क्लोज करतो मी. ओके, सपोज मी मोर मध्ये गेलो, मोर जनरल रिझर्व व्ह्यू आहे. जनरल रिझर्व व्ह्यू मध्ये गेल्यानंतर हा मला इथे दिसणार सरळ सरळ की हा रिकन्सिलेशन अकाउंट आहे, 100,501 एपी डोमेस्टिक सर्व्हिसेस. ओके, आणि हा अकाउंट ऍक्च्युली डेबिट झालाय आणि बँक अकाउंट पेमेंट क्रेडिट झालंय. सो जनरल रिझर्व व्ह्यू पण मी तुमच्या ऑब्झर्वेशन साठी म्हणून सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्शन अकाउंट आहे. तर बघा, डेटा एंट्री व्यू मध्ये सप्लायरचा इंडिव्हिज्युअल अकाउंट होतो. सप्लायरचा इंडिव्हिज्युअल अकाउंट जो आपण बिझनेस पार्टनर्स मधून जो आपण डिफाईन केला, हा कशात येतो? डेटा एंट्री मध्ये. आणि जनरल लेजर व्ह्यू मध्ये त्याचा रिकन्सिलेशन अकाउंट येतो, ते पण तिथे झालेलं आहे. ऑलराईट, आता राहिलं फक्त स्टेप नंबर 4. हे झालं, पेमेंट झालं. इथे पाहिजे आपण एकदा आपल्या FBL1N मध्ये पण एक फेरफटका मारून येऊया. जस्ट मिनिट, असं राहू दे एक मिनिट. /O FBL1N हा 8 BDKM ओपन आइटम्स. ओपन आइटम्स मध्ये कुछ नहीं देगा, कुछ नहीं. ओपन आइटम्स खत्म हो गया. क्लिअर आयटम्स आणि आजचीच तारीख टाकतो म्हणजे फक्त आपलेच आजचे दिसतील. 17/08/2024, 17/08/2024. ओके, आणि एक्झिक्यूट. यू कॅन सी हे आजचे दोन आपले हिरो, KR 5,000, ZP 5,000. हा 1932, हा 1616, 8 वेळा 0. क्लिअरिंग डॉक्युमेंट इज इक्वल टू पेमेंट डॉक्युमेंट. ऑल दिस इज ओव्हर. सर एका वेळेला 100 इन्व्हॉइसेस जरी असतील ना, 100 इन्व्हॉइसेस असू दे, 1000 इन्व्हॉइसेस असू दे, एकदा सेटअप रेडी झालं का एका क्षणात, तुम्ही बघितलं त्या लॉग मध्ये काही क्षणांचाच हे होता, त्याच्यामध्ये डिफरन्स होता. म्हणजे कधी एक्झिक्यूट केला आणि कधी ते ऍक्च्युअल परफॉर्म झालं. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे प्रिंट म्हणून जे असतं फंक्शन, ओके, सो जस्ट मिनिट हा. ते आपण जरा बॅकला जाऊया. बॅक, बॅक. हा, इथे वरती हा प्रिंट म्हणून आहे. एसएपी मध्ये प्रिंट फंक्शन असं आहे ना की ते कोणाला करावंसं वाटत नाही त्याच्यातून प्रिंट, म्हणजे तो इतका, कारण हे बाकीचे जे सॉफ्टवेअर असतात, डेटा मीडियम वगैरे, हे सॉफ्टवेअर एवढे भन्नाट असतात की एसएपी मधून प्रिंट करावं असं कोणाला वाटत नाही. ओके, आणि नॉर्मली हे प्रिंट फंक्शन जे असतं त्याला ऍक्च्युली बरंचसं काही काही सेटिंग लागतात त्याला, आणि ते टेक्निकल सेटिंग असतात, तो आपला विषय नाही. आणि एसएपी एक्झामिनेशन मध्ये प्रिंट वगैरे काय विचारणार नाही, म्हणजे याच्यावरती प्रश्न नसतो की काय असतं ते, कसं करायचं वगैरे. त्यामुळे तो विषय आपला इथे सध्या नाही आहे. ओके, पण आपण हे प्रिंट टॅब आहे, प्रिंट आउट टॅब, याच्यावर जर क्लिक केलं तर इट विल टेक अस टू सम, लेट अस सी का. हा शेड्यूल प्रिंट म्हणतोय. शेड्यूल प्रिंट म्हणतोय की हे शेड्यूलिंग करतोय. आणि शेड्यूलचं करायला मी गेलो, ओके, हा इथे क्वेश्चन मार्क आहे.
क्वेश्चन मार्कला काढतो आणि इथे काहीतरी आपलं नाव देतो. आपलं नाव काय देऊया आपण आज? आपलं नाव देऊया ना बीडीकेएम. बीडीकेएम आपलं नाव देऊया आणि शेड्यूल करतो. पण पण हे हॅज बीन शेड्यूल असं म्हणतोय. प्रिंट जॉब बीडीकेएम हॅज बीन शेड्यूल. पण आपल्याकडे ना कॉम्प्युटर आहे आणि ना त्याचं प्रॉपर सेटिंग आपल्याकडे आहे ना. त्यामुळे कसं आहे की आपल्याला इथे जर स्टेटस मध्ये आपण गेलो, स्टेटस मध्ये रिफ्रेश केलं, तर प्रिंट मध्ये आपल्याला काय दिसणार नाही. कारण काय की त्याचं मागे सेटिंग असतं आणि ते सेटिंग हा आपला विषय नसतो. आपण हे कसं आहे, युजर हे रन करणार प्रत्येक याच्यामध्ये. युजर रन करणार, युजरला माहिती आहे एवढं एवढं काम करायचं आणि प्रिंटवर केलं का प्रिंट येणार आपोआप. पण त्यामध्ये आपण नंतर बघू की हे जे एसएपीचं प्रिंट असतं ते नॉर्मली कोणाला पसंत पडत नाही. म्हणून आपण काही जे इतर काही टूल्स असतात ते टूल्स वापरतो. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द ऑटोमॅटिक पेमेंट प्रोग्राम. And therefore now we go through this video properly, take notes, and ह्याची खूप प्रॅक्टिस पाहिजे. जे जे काय आपण केलंय ते कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढून प्रत्येक स्टेप्स, प्रत्येक ऍक्शन टू ऍक्शन, पहिली ऍक्शन काय होती, दुसरी काय होती, कुठे काय एरर्स आले होते, त्या एरर्स आपण कसं त्याच्यावरती वी ट्राय टू ओव्हरकम दोज एरर्स वगैरे, हे सगळं तुम्हाला इथे त्याच्यामध्ये बघावं लागेल. ओके, चल बेस्ट.